मराठमोळी आधी भोळी स्वागतीचा पाहिजे नखरेवाली मोळी थोडीशी साधी स्वागतीचा भारी बायको पाहिजे वाली. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे जे इथे कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचे. कोपऱ्यात क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे उजवीकडे स्क्रोल करून इथे एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचे. सॉन्ग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर सिम्पली बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो पुढे यायचे. पुढे आल्यानंतर आता इथे आपल्याला मित्रांनो बीट 2 येत असेल त्याच्या अलीकडे आपल्याला यायचे मित्रांनो बीट 1वरती अशा प्रकारे यायचे. मित्रांनो, बीट 1वरती आल्यानंतर अशा प्रकारे ते आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढे जायचे मित्रांनो अशा प्रकारे. इथे अशा प्रकारे आल्यानंतर इथे बीट 3 येत असेल मित्रांनो त्याच्या अलीकडे आपल्याला येऊन बीट 2वरती येऊन आपल्याला इथे कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. मित्रांनो, पुढे आल्यानंतर अशा प्रकारे इथे बीट 4 येत असेल 3 येत असेल मित्रांनो. त्यानंतर इथे 4 त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे बीट 3वरती येऊन इथे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व इथे बीट कट करून झाल्यानंतर आपल्याला जे इथे बीटमध्ये सर्व तुमचे फोटो जे काय असतील ते तुम्हाला अशा प्रकारे इथे फर्स्ट लेअरला क्लिक करून इथे रिप्लेसवरती जायचे. रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोजवरती जाऊन तुमचा आता जो कोणताही फोटो असेल त्याला सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करून जे इथे 2 बोटांनी झूम करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे सर्व जे इथे फोटो असतील तिथे तुम्हाला बीटनुसार ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे बीटनुसार ॲड झाल्यानंतर आपल्याला जे इथे असं वगैरे यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला जे इथे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. इथे एक स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे. इथून जे इथे आपल्याला असं वगैरे पुढे जाऊन लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर जे इथे स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन आपल्याला जे इथे फोटो तुम्हाला झूम करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली डन करून अशा प्रकारे इथे मित्रांनो थोडंसं झूम करून घ्यायचे. झूम केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला यायचे बीट 2वरती यायचे. बीट 2वरती आल्यानंतर त्या बीट 2ला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे जे इथे सिलेक्ट करायचे मित्रांनो तो बीट 2ला सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला जे इथे फूट ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे येते ते फ्लॅशिंगचा हा ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे मित्रांनो पुढच्या फोटोवरती सुद्धा आपल्याला फ्लॅशिंगचा हा इफेक्ट ॲड करायचे. त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा हाच इफेक्ट ॲड करायचा आणि त्यासुद्धा पुढच्या फोटोवरती हाच इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. मित्रांनो, पुढच्या बीटवरती यायचे. पुढच्या बीटवरती आल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा इथे आपल्याला फ्लॅशिंगचा हा इफेक्ट ॲड करायचा. त्या पुढच्या फोटोवरती येऊन सुद्धा आपल्याला जे येते फ्लॅशिंगचा हा इफेक्ट ॲड जसं ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा हाच इफेक्ट ॲड करायचे आणि त्या पुढच्या सुद्धा फोटोवरती फ्लॅशिंगचा अशा प्रकारे जे येते तुम्हाला 8 सेकंदपर्यंत जे बीट असतील तितकं हा फोटो इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन अशा प्रकारे जे येते मित्रांनो टर्ब्युलन्स हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. तर तुम्हाला जे येते तिथे आपल्याला 9 सेकंदपासून जे 2 फोटो असतील तिथे अशा प्रकारे मित्रांनो हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन म्हणजे मेन बीटवरती यायचे. कोंबोवरती जाऊन तिथून जे येते तुम्हाला झूम 1चा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन झूम 2 आणि त्या पुढच्या फोटोवरती आपल्याला पुन्हा झूम 1 आणि त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा आपल्याला झूम 2 अशा प्रकारे जे येते मित्रांनो झूम 1 झूम 2चा हा इफेक्ट जे आहे आपल्याला अशा प्रकारे ते लास्टपर्यंत हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे मित्रांनो 9 सेकंदच्या मध्ये जो 9 सेकंद आणि 10 सेकंदच्या मध्ये जो डॉट असतो त्या इथून जे आपले मेन फोटो चालू होत असतील तिथे येऊन आपल्याला जे येते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. इथून जे येते तुम्हाला लाईट इफेक्टवरती येऊन ब्लेन्स हा इफेक्ट ॲड करून देऊन ह्याची ड्युरेशन 1 सेकंद ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती जायचे. त्या ट्रान्झॅक्शनवरती गेल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला ब्लेन्स हा इफेक्ट ॲड करून ट्रान्झॅक्शन ॲड करून पुन्हा ह्याची ड्युरेशन 0.1 सेकंद ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे जे येते सर्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो, ट्रान्झॅक्शन ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे येते मित्रांनो व्हिडिओमध्ये इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी जे येते स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरती यायचे. इफेक्ट्सवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता तुम्हाला जे येते थोडंसं इथे लोड होत आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथे मित्रांनो लोड झाल्यानंतर तुम्हाला जे येते खाली आपल्याला असे इथे स्क्रोल करून जे येते तुम्हाला डायमंड झूमचा हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे आणि इथून ह्याची ड्युरेशन या फोटोवरच ठेवून घ्यायची. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण वाढवून घ्यायची आणि इथून जे येते सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे आल्यानंतर 2 सेकंदपासून जे पुढची बीट असेल
इथं आल्यानंतर आपल्याला जे येते असं वगैरे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती केल्यानंतर लाईट इफेक्टच्या कॅटेगरीत जाऊन इथून जे येते तुम्हाला अपलोड स्कॅनिंग लाईट हा ॲड भेटून जाईल. ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो असे वगैरे 0.4 सेकंदपर्यंत असं पर्यंत जे येते तुम्हाला इथे वाढवून घ्यायचे. त्यानंतर जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते तुम्ही असं प्रकारे सिम्पली फक्त हा इफेक्ट जो असेल इथून कलरसुद्धा इथून जे येते तुम्ही अशा प्रकारे इथे चेंज करून घ्यायचे. मी ते व्हाईटच ठेवलेलं आहे. त्यानंतर इथून जे येते अशा प्रकारे मित्रांनो पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला जे येते व्हिडिओ इफेक्टवरती करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येते अशा प्रकारे ते ट्रेंडिंगची कॅटेगरीतून स्प्लिट फ्लिकरचा हॅबिट ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. आणि तो ह्याची ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो 0.4 सेकंद ते 0.5 सेकंदमध्येचा डॉट असेल त्या पुढे आपल्याला असं बघा मित्रांनो 0.0 जे सेकंद असतील तितके ॲड करून जे ते ॲडजस्टवरती क्लिक करून इथून ग्लो जो असेल ते 20 ठेवायचे. आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो अशा प्रकारे 70 ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ इथे झालेला आहे. आता इथे आपल्याला कडे एक लाल लाईट येत असेल त्यासाठी आपल्याला जे येते पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे येते पुन्हा लाईट इफेक्टवरती जायचे. आणि इथून जे येते लेक 2 हा हॅबिट ॲड करून सिम्पली डन करून इथून ह्याची ड्युरेशन या फोटो म्हणजे आपल्याला लास्टपर्यंत अशापर्यंत इथे वाढवून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून तो स्पीड तुम्ही कमी जास्त करून घ्यायची. त्यानंतर ॲडजस्ट डन करून सिम्पली जे येते बॅक घ्यायची. बॅक आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ओव्हरले दिलेलं असेल त्याला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. अशा वगैरे ओव्हरले ॲड झाल्यानंतर बॅक घेऊन त्याला जे येते असं 2 बोटांनी झूम आउट करून घ्यायचे. आणि इथून जे येते आपल्याला थोडंसं असं वगैरे मित्रांनो रोटेट करून जे येते तुम्हाला जे येते अशा वगैरे ते ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली अशा वगैरे ते ॲड झाल्यानंतर इथून जे येते ह्याची ड्युरेशन अशा वगैरे आपल्याला लास्टपर्यंत वाढवून घ्यायचे मित्रांनो. अशा वगैरे ड्युरेशन ह्याची लास्टपर्यंत वाढवल्यानंतर सिम्पली इथून डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर इथून हा व्हिडिओ तुम्हाला जो असेल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा.